हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदाय श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती रमणनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान। बोलो रे भाई सब संतन की जय। गणपति बप्पा मोरया। ते ज्ञान पैदा करवे, जगी मनी अति अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी। आज या ठिकाणी असं म्हणतात, काहीतरी कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. तर या ठिकाणी येण्याचं जे कारण आहे, हे जे कार्य घडून आणलेलं आहे, ते निमित्त म्हणजे या पुण्यनगरी परिवारातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व वैकुंठवासी मुरलीधर अनंत शिंगोटे यांचं आज 5वं पुण्यस्मरण आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची. तुका म्हणे एका मरणीची सडे आणि उत्तम चिमुरे कीर्ती मागे. जरी देह अनंतामध्ये विलीन झाला असला तरी सुद्धा हे जे वैभव आहे, जसं मगाशी सांगितलं की शून्यातून हे विश्व निर्माण झालेलं आहे. सुरुवातीला चौफेर या दैनिकातून आपला वार्ताहर चौफेर पुण्यनगरी असं जवळजवळ आज 5 ते 6 दैनिकांचं संपादन या ठिकाणाहून होत आहे. असं हे शून्यातून विश्व निर्माण करणारे, जरी देह अनंतामध्ये विलीन झाला असला तरी सुद्धा हे जे महाराष्ट्रभर वैभव उभा आहे, त्या वैभवाच्या रूपानं त्यांचं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व कायमस्वरूपी आपल्याला जाणवत राहणार आणि ते राहणारच आहे. ते गेले असं म्हणता येत नाही आणि शास्त्राचं असं म्हणणे काही जाती नाही, काही नाही, पण तो अध्यात्माचा विषय झाला. पण आपल्या दृष्टीनं कीर्ती रूपानं ते शिल्लक आहे. आणि अशा थोर महात्म्याच्या 5व्या पुण्यस्मरणाचा जो कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या पामराला या ठिकाणी त्यांची सेवा किंवा संत सज्जनाची सेवा, या ग्रंथाची सेवा आणि भगवंताची सेवा ही माझ्या वाट्याला आली, त्याबद्दल आणि ज्यांच्या मार्फत आली त्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो आणि पुढील प्रवचनाला सुरुवात करतो. पहा, या ठिकाणी माऊलींचं असं म्हणणं आहे, ते ज्ञान पैदा करवे, जरी मनी अति अनावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान म्हणजे काहीतरी विशिष्ट सांगितलेलं आहे माऊली. ज्ञान तशी भरपूर आहे. पहा, प्रत्येक माणूस हा ज्ञानी आहे. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं ज्ञान आहे.
परंतु ते ज्ञान कोणतं ज्ञान? तर माऊली म्हणतात ते एक आनंदची आहे, म्हणजे ते वेगळं आहे. ते एक आनंद जे आहे तयाचा सावावतैल आहे, ते मोक्षाच्या गावी होऊ शकते. ते जे ज्ञान आहे ते ज्ञान, त्या ज्ञानाचा सहवास आपल्याला झाला तर आपण मोक्षरूपी गावामध्ये प्रवेश करू शकतो. बरं, मोक्षरूपी गावामध्ये प्रवेश करायचा आपल्याला का बरं? कारण काय त्याचं? काय कारण? आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात की 3 गोष्टी अति दुर्मिळ आहेत. 3 ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिली गोष्ट मनुष्य जन्म हा अति दुर्मिळ आहे. का बरं मनुष्य जन्म दुर्मिळ आहे? तर 184 योनीमध्ये फिरून या ठिकाणी आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय. तो सहजासहजी मिळालेला नाही. पहा, जर आपण साधू संतांच्या वचनावर विश्वास ठेवला, आपला जो भारत देश आहे त्या भारत देशानं संविधान निर्माण केलेलं आहे. त्या संविधानाच्या अंतर्गत राहून आपला व्यवहार चालू आहे. कोणी अतिरेक करत नाही, अतिरेक केला तर त्याला शिक्षा आहे. कोणी पाप केलं तर त्याला शिक्षा आहे. कोणी काही चोरी केली तर त्याला शिक्षा संविधानाने दिलेली आहे. त्या संविधानाला धरून जसं आपलं रोजचं जीवन जगणं आहे तसंच हे एक साधू संतांनी आपल्याला संविधान निर्माण करून दिलेलं आहे. भक्ती क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना खरोखर आपण जी भक्ती करत आहोत ती भक्ती खरंच भक्ती आहे का? पहा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा किंवा भक्ती विना मोक्ष नव्हे हा सिद्धांत आणि वेद बोले हा उभारवले. तुम्हाला मोक्ष हवाय का? बरं, का मोक्ष हवाय? सांगितलं तुम्हाला की 184 योनीमध्ये आपल्याला फिरत यायचे. प्रत्येक योनीमध्ये त्यामध्ये नामदेव महाराज म्हणतात की 20 लक्ष योनी वृक्षामध्ये खाव्या. वृक्ष 20 लक्ष प्रकारचे वृक्ष आहेत. त्या प्रत्येक वृक्षाच्या ठिकाणी त्या वृक्षामध्ये आपण जीवन व्यतीत करून आलेलो आहोत. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या. 9 लक्ष जलचर म्हणजे ज्या पाण्यामध्ये राहणारे योनी 9 लाख योनी आहेत. 11 लक्ष योनी किरड्यामध्ये घ्याव्या, म्हणजे जे कीटक आहेत ज्याला आपण पूर्वी कीटक म्हणतो, असे जे कीटक आहेत ते 11 लक्ष योनी. 10 लक्ष योनी पक्षामध्ये घ्याव्या आणि 30 लक्ष योनी पशूंची आघाडी आणि मानवा भितरी 4 लक्ष. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं, याच्यावर विश्वास पाहिजे. साधू संतांच्या वचनावर विश्वास पाहिजे आपला. की साधू संत म्हणतात आलासी कोठवनिया आणि दाशी कवनेरे ठाया, घरदार म्हणजे नाही अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाही उडत असे बापा. जर प्रपंच करायचाच आहे, माऊलीने सांगितले संसारी असावे असूनी नसावे, पण भजन करावे मिळवले. संसारामध्ये राहून भजन करण्याची जी रीत आहे ती रीत साधू संतांकडून समजून घेतल्याशिवाय आपण त्या मोक्षाच्या गावापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण मनुष्य जन्म हा मोक्षाच्या गावी जाण्यासाठी लागणारा जो उंबरठा आहे, मुख्य दार आहे. मनुष्य जन्मच हे देवाचं दार आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी केले मुक्तीचारी साधी या. देवाच्या दारामध्ये जर उभं राहिलं तर आपण मोक्षापर्यंत जाऊ शकतो. चारी मुक्ती आपण प्राप्त करून घेऊ शकतो. मग आपण देवाच्या दारामध्ये उभे राहत नाहीत का? आपण उभे राहतो, पण देवळाच्या दारामध्ये उभे राहतो. आपल्याला देवाचं दार म्हणजे काय हे साधू संतांनी सांगितलं आहे. साधू संतांच्या मार्गाने जर गेलं तर तुम्हाला देवाचं दार कळेल आणि तुम्ही मोक्षाच्या गावामध्ये प्रवेश होईल. मोक्षाच्या गावामध्ये जायचं म्हणजे अनेक जन्मापासून जे फिरत आलो आपण 184 योनी. शंकराचार्यांनी सांगितलं अति दुर्मिळ मनुष्य देह आहे, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. एवढा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळून सुद्धा
पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पण नर देहा येऊन हानी केली. वैभव कमवण्यासाठी आलोय, पण वैभव कमवलंच पाहिजे. या वैभवामध्ये गुंतून न राहता आपण ज्याच्यासाठी आलोय, कशासाठी आलोय, आपण का आलोय. माऊली म्हणतात की आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे मी, असा कधी आपल्याला प्रश्न पडलाय का. कोण आहे मी, हा देह म्हणजे मी आहे का मी म्हणजे कुणी वेगळा. आपल्याला भक्ती करायची आहे ना, भक्ती तर अगदी मुळात जाऊन करायची. जे वर्म आहे, वर्म साहेबांना वर्म कळालं, कोणाला काय पाहिजे, कुठं कोणत्या स्टॉलवर कोणता पेपर जातो, कोणत्या समाजामध्ये कशाची आवड आहे, कोणत्या याची आवड आहे. कुठलंही राजकारण न करता, राजकारणाची मंडळी न करता त्यांनी परखडपणे जे वर्म, त्याला मी इकडचं वर्म सांगते म्हणून ते या वैभवापर्यंत प्राप्त झाले, आणि इकडचं जे वर्म आहे ना भक्ती क्षेत्रातलं आपल्या मोक्षाच्या गावाला जाईपर्यंत, तर ते वर्म एक साधू संतांजवळ आहे. तर ते वर्म कोण आहे मी, कुठून आलोय, किती दिवस राहणार आहे माहिती आहे आपल्याला नाही. आलाची कोठून याचा शिकवलेली छाया, अरे घरदार तुझे नाही. कोण आहे मी, आपण नुसतं मी 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 म्हणतोय, पण आपली स्वतःची ओळख आपण विसरलेलो आहोत. धरणी वाढू लागता स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता आणि पोहम पोहम रडत असे. जोपर्यंत आपण या लक्ष 84 योनीमध्ये फिरत होतो तोपर्यंत जाण होती. जेव्हा आईच्या उदरामध्ये आलो तोपर्यंत जाण होती की आपलं काहीतरी चुकलंय, म्हणून आपल्याला ह्या दुःखामध्ये परत किती किती गाडग्याप्रमाणे फेराचे उपजेते नाचे नाचले पुनर्ती दिसे. एकदा नाच झाला, दोनदा नाच झाला, लक्ष 84 योनी. त्याच्यामध्ये नामदेव महाराज म्हणतात एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा नरदेहाचा. एवढ्या सायाचा न मिळालेला नरदेह कोण आहे मी, हा विचार करायचा आहे. कोण आहे मी, आपण या देहाला मी समजतो, पण हा देह म्हणजे मी नाही. मी तुम्हाला उदाहरणानं पटवून देऊ शकतो. माझ्या हाताला इथं जखम झाली, जखम या बोटाला जखम झाली. मी डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांना मलमपट्टी केली. मी घरी आलो, दुसऱ्यांदा जेव्हा ड्रेसिंगला गेलो डॉक्टरांनी ते सोडलं. डॉक्टर मला म्हटले की पहा आता ह्या बोटामध्ये तुमच्या काय झालंय, पॉइझन झालं. ह्या तुमच्या बोटामध्ये पॉइझन झालं, हे तुमचं बोट इथून तोडावं लागेल, अन्यथा ते पॉइझन संपूर्ण शरीरभर पसरू शकतं. तर मी डॉक्टरला लगेच म्हटलो की साहेब माझं बोट गेलं तरी चालेल, पण मी वाचलो पाहिजे. माझं बोट गेलं तरी चालेल, मी वाचलो पाहिजे. दुसऱ्यांदा ते बोट तोडलं, डॉक्टर म्हणले हात तोडावा लागेल. माझा हात तोडला तरी चालेल, पण मी वाचलो पाहिजे. म्हणजे बोट मी नाही, हात मी नाही, पाय मी नाही, मग आहे कोण, कोण आहे मी, याचा कधी विचार केला आपण, कधी विचार केला. आपण शहरामध्ये राहतोय, गावाहून आपल्याला एखाद्या वेळेस फोन येतो की आपले नाना जरा सिरियस आहे, पटकन या, लवकर या. आपण भेटत ती गाडी किंवा भाड्यानं गाडी करतो आणि धावत पडत तिथं जातो, तोपर्यंत नाना आपला झोपवलेला असतो गाडीवर. मग तिथं गेल्यानंतर आपण विचारतो नाना कधी गेले, नाना कधी गेले. नाना समोर आहेत ना, काठीवर आहेत ना, तरी आपण विचारतोय नाना गेले कधी. मग ते समोर होते ते नाना आहे, जे गेले ते नाना आहे, जे गेले ते नाना आहे. याच्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे ते आपण आहोत, आणि त्याचं ज्ञान झाल्याशिवाय आपली मुक्ती होऊ शकत नाही. जसं सागराची वाफ झाली, सागरामध्ये जो वडवानळ नावाचा अग्नी आहे तो आतमध्ये त्या सागराला गरम करतोय, चाळतोय, आणि त्या वडवानळ नावाच्या अग्नीच्या योगाने 75% वाफ त्या अग्नीनं होते, 25% वाफ त्या सूर्याच्या उष्णतेनं होते. आणि त्या समुद्राची वाफ झाली, वाफेचं ढगात रूपांतर झालं, आणि ढग हे आपल्या मुंबईवर, गावाला, पुण्याला, इकडं तिकडं पूर्ण जगतामध्ये हे पावसाच्या रूपाने आले. आपल्या दारामध्ये पाऊस पडला, पत्र्यावर पडला. आपला असा समज आहे का की पाऊस नाही बरं का समुद्र पडतोय, असं वाटतंय का?
समुद्र पडतोय असं कोणी म्हणेल का? पण त्या पाण्याला असं कळालं की कुठं तरी आपली चुकामुक झालेली आहे. त्या ढगाच्या माध्यमातून आलं, त्या वडवानळ नावाच्या आगीनं जाळलं, त्याची वाफ झाली, पाणी झालं आणि ते तिथं पडलं. तिथून त्याचं धावणं सुरू झालं त्या पाण्याचं. कुणीकडे धावणं सुरू आहे त्या पाण्याचं? त्या पाण्याचं धावणे समुद्राकडं. आपल्या छपरावर पडलं, छपरातून पन्हाळ्यातून खाली गटरीत पडलं, गटरीतून नाल्यात गेलं, नाल्यातून नदीला गेलं आणि नदीतून धावणं चालू आहे कुठं? समुद्राकडे धावणं चालू आहे त्या पाण्याचं. का? तर त्याचं मूळ समुद्र, त्याचं मूळ स्वरूप जे आहे ते समुद्र आहे. तसं आपलं जे मूळ स्वरूप आहे, तर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय तुम्ही कोण आहात? देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही देव आहात. कुठं शोधायला जाता? कार्य मिळता रानोरानी कुसा संताची जाऊन ते ज्ञान पैदा बरे. जरी म्हणी ज्ञान आले तरी संता या पदार्थ सर्वस्वी. कशासाठी? मी कोण ते ज्ञान प्राप्त करायचे आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आपली सुटका नाही. नाहीतर मग पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम. त्या जठरामध्ये मातेच्या उदर कुहरी, पचूनी विष्ठेच्या दातरी, उघडोनी नवमासवरी, जन्मोजन्मोनी मरती. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजी, म्हणून या जीवध्यानाने शरण गेला विठ्ठलाची. याची जाण आपल्याला असली पाहिजे की मी एवढ्या एका देहापुरता नाहीये. मी आलो या देहामध्ये काही कर्म धर्म संयोगाने मागील किंवा जन्म घेणे लागले वासनेच्या संधी किंवा जन्मा येणेकडे पातकाचे मूळ भोगतो केवळ संचिताचा. काहीतरी संचिताचं गाठोडं होतं. त्या गाठोड्याच्या माध्यमातून त्या कर्माची विले वाट लावण्यासाठी आपल्याला हा भगवंतानं मनुष्य जन्म दिलेला आहे. आणि या मनुष्य जन्मातच फक्त याच देवीकडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणून बहुत जन्मांती जन्मला शिनरा. बऱ्याच जन्मानंतर जन्माला आलेलो आहोत. बहुत जन्मांती जन्मला शिनरा देव तू स्वैरात. आता मग आपल्याला काय करायचं? आता देवाला स्वैरा करायचं. देव म्हणजे जो सृष्टीचा चालक आहे, ज्याच्या सत्तेनं आपलं चालणं, बोलणं, झोपणं, उठणं, सर्व कार्य करणं ज्याच्या सत्तेनं चाललंय, जो आपल्याला झोपेतून जागा करतो. कबीर महाराज म्हणतात की स्वप्न में जागे कोण, देह लेके भागे कोण. स्वप्नामध्ये जो जागा आहे ना, जो आपल्याला उठवतोय, झोपल्यानंतर जो आपल्याला उठवतोय, तो देव आहे. आणि तो आपण कोण आहोत? आपण स्वतः आहोत असं साधू संतांचं म्हणणं आहे. पण ते वर्म जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत मग तो जो एक विश्वव्यापक परमात्मा आहे, तो परमात्मा आणि आपण असे विषम नाही. संपूर्ण चैतन्य पहा. हरिपाठाचं जर उदाहरण दिलं तर भरला घनदाट हरी दिसे. भरला घनदाट म्हणजे किती हो? घनदाट म्हणजे किंवा साधू संतांचं म्हणणं आहे, आमची भगवद्गीता सांगते की सुईचं टोक आपण एखाद्या ठिकाणी ठेवू असं जर म्हणू तर ती जागा सुद्धा देवाशिवाय रिकामी नाही. तिथं सुद्धा भगवंत आहे. मग भरला घनदाट हरी दिसे. मग आपण देव शोधायला चाललोय. आणि देव तर भगवंत साधू संत म्हणतात की विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही मुरला, तो म्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल जळी स्थळी काष्टी पाशाने तिकडं पाहावं तिकडं लाजले ते मायाचा कवनावा म्हणून. जेव्हा नामदेव महाराजांना प्रचिती आली तेव्हा ते म्हणायला लागले लाजले ते मायाचा कवनावा म्हणून. ते सतत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये पांडुरंगाची आरती करायचे. आणि जेव्हा त्यांना साक्षात्कार झाला स्वस्वरूपाचा देवाचं त्यांचं म्हणणं आहे लाजले गे मायाचा कवनावा वाढू, तिकडे पाहलो तिकडे चतुर्भुज गोपाळ. असा जो चतुर्भुज गोपाळ आहे त्याला प्राप्त करण्यासाठी नवे नवे तेच स्वरूप आपण आहोत. पण काहीची फसगत झाली. जसं ते पाणी वाफाच्या रूपानं वर आलं, ताटातूट झाली, तशी भगवंतापासून आपली झालेली ताटातूट आहे. परत आपल्याला त्या ठिकाणी जायचंय. म्हणून साधू संत
ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपल्याला जायचं. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतती तिनेची पंथे चालू जातात. साधू संत ज्या मार्गाने गेले, साधू संतांनं जी भक्ती केली त्याच भक्तीनं आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. येण्याची पंथे चालू जातात, न पडे दुंदा कोठे काही, म्हणून म्हणतात माऊली मार्गाधारे वर्तावे. साधू संत ज्या मार्गाने गेले ना त्या मार्गाधारे वर्तावे. म्हणजे याचा आशय असं नाही की काही साधू संत संन्यासी होते ते वनामध्ये गेले आपणही वनात जायचं असं नाही. त्यांना जी भक्ती अभिप्रेत आहे ती भक्ती आपल्याला करायची, ती भक्ती आपल्याला करायची. आता साधू संतांचं असं म्हणणं आहे की भगवंताने तुम्ही वेगळे नाही, तुम्ही देव शोधायला चालले. माऊली म्हणतात की तुम्हाला देव पाहिजे आणि तुम्ही देव शोधताना तर तुम्हाला असा तुम्हाला वेगळं ठेवून तुम्ही देवाला शोधू शकत नाही. तो खरा देव आहे तो. हे विश्व पण जावे आणि मग माते घ्यावे, तैसा नव्हे आगवे सकटची मी. त्या विश्वाला बाजूला साधून जर तुम्हाला प्राप्त करायला येशील अर्जुना, तसा तुला मी कोट्यावधी जन्म गेले तरी सुद्धा मी प्राप्त होऊ शकत नाही. कारण माझ्या सकट जेव्हा तू पाहशील तेव्हा तुला तिकडं तिकडं परमात्मा स्वरूपाचे अनुभवले नवे नवे तूच परब्रह्म आहेस असा तुला त्याचा साक्षात्कार होईल. का चांगदेव महाराजांना सुद्धा, चांगदेव महाराज काय साधे योगी नव्हते. किती वेळा 14 वेळा काळाला परतवून लावलं. 1400 वर्ष त्यांनी शरीर जतन करून ठेवलं. म्हणजे ते साधे नव्हते, परंतु वर्म चुकलं होतं. जसं नामदेव महाराजांचं वर्म चुकलं होतं. पंढरीच्या देवळातलाच फक्त पांडुरंग तेवढ्या होतात माझ्या तिथे त्यांच्याबरोबर ताटात जेवणं होतं, त्याच्याबरोबर हसणं होतं, खेळणं होतं, बागडणं होतं, सगळं काही होतं. दिवाळीला देवाला घरी घेऊन जाणं होतं. तेवढ्या पुरता ते देव समजत होते. परंतु नामदेव महाराजांचं सुद्धा वर्म चुकलं होतं. भगवंतांनीच त्यांना सांगितलं बाबा नामदेवा औंढ्या नागनाथ दादा आणि तिथं विसोबासाठी नावाचे ग्रस्त आहेत त्यांच्याकडनं तू ते जाणून घे, मग तुला माझं जे खरं स्वरूप आहे ते खरं स्वरूप तुला कळेल. तसं चांगदेवाचं सुद्धा वर्म चुकलेलं होतं. आणि चांगदेव महाराज अनेक योग साधना करून त्यांच्या तोडीचा त्यावेळेस कोणीच नव्हता. 1400 वर्ष शरीर जतन केलं होतं. म्हणजे माऊली इसवी सन 1200 मध्ये होते, त्याच्या अगोदर 1400 वर्ष ते जिवंत होते. आणि एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं की ते 6 महिने ध्यानस्थ असायचे. 6 महिन्यानंतर त्यांची समाधी भंग व्हायची. समाधीतून बाहेर आल्यानंतर त्यांचा दृष्टिक्षेप गावातल्या लोकांना माहिती होतं. त्यांचे जे नातेवाईक त्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये जर गेले, देहावसान झालं तर त्यांचं प्रेत आणून ते चांगदेव महाराजांच्या मठाच्या समोरच्या पटांगणामध्ये टाकायचे. चांगदेव महाराजांची जेव्हा समाधी भंग व्हायची, चांगदेव महाराज जेव्हा समाधीतून बाहेर यायचे आणि त्या चांगदेव महाराजच्या दृष्टिक्षेपामध्ये एवढं सामर्थ्य होतं की ती प्रेत उठून चालू लागायची. एवढं सामर्थ्य असून सुद्धा मुक्ताबाई म्हणते चांगदेव कसा आहे? कोरा आहे, कोरा. चांगदेव सुद्धा कसा आहे? कोरा आहे. कारण त्याला काही लिहिताच आलं नाही. हे प्रतीक झालं की चांगदेवाला लिहिता आलं नाही, पण खरोखर तो कोरा होता. मग जेव्हा मुक्ताबाईने चांगदेवाला अनुग्रह दिला आणि ते वर्म समजावून सांगितलं, मग तेव्हा चांगदेव महाराज म्हणतात की स्वहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो आणि जगी विस्तारलो माझा मीच इथून तिथून सगळीकडे नटलेलो आहे. देव आहे, देव आहे. प्रत्येकाच्या हृदया मंदिरामध्ये तोच आहे. हृदय मंदिरी शोधनी पाहे देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. असा जो भगवंत आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये. चित्रपटावाल्यांना कळालं, भावगीत जे लिहितात त्यांना कळालं की कुठे शोधिसी रामेश्वर, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी, नाही का? किंवा बरीचशी भावगीत येत अशी की तुमच्या जवळच देव आहे, इकडं तिकडं फिरू नका. मग एवढ्याच आयासानं आपल्याला हा जो नरदेह मिळाला तो
सत्कारणी लावला पाहिजे. जसं शंकराचार्यांनी सांगितलं की 3 गोष्टी ज्या दुर्लभ आहेत त्याच्यात पहिली जी दुर्लभ गोष्ट आहे ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. काय? मनुष्य जन्म अति दुर्लभ आहे असं शंकराचार्य म्हणतात. ही प्राप्त झाली ना आपल्याला. शंकराचार्य म्हणतात मुमुक्षुत्व हे 2 नंबरचं आहे. त्याच्यामध्ये मुमुक्षुत्व निर्माण होणं हे सहजासहजी होतच नाही. म्हणून हे मुमुक्षुत्व जे आहे ते अति दुर्लभ आहे. मुमुक्षुत्व म्हणजे काय? मगाशी सांगितल्याप्रमाणे मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी या प्रपंचामध्ये आहे, मला कुठे जायचंय, काय करायचंय, मी काय करतोय, इथं आल्यानंतर करतोय काय, काय केलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे. आणि याचा विचार झाल्यानंतर या सगळ्या दुःखाची जाणीव झाल्यानंतर जे अंतःकरणातून आपल्याला वाटतंय ना की नाही मला माझं स्वरूप कळालं पाहिजे, मला त्या भगवंताची भेट झाली पाहिजे, काहीही नको मला फक्त भगवंत पाहिजे. त्या लहान्या बाळाला जसं आईसाठी रडतंय ते वासरू जसं गाईसाठी अंबरतंय ती स्थिती म्हणजे मुमुक्षुत्व. कारण आईशिवाय पर्याय नाही, त्या वासराला गाईशिवाय पर्याय नाही. मग ही जी स्थिती आहे ही स्थिती अंतःकरणामध्ये निर्माण होणं म्हणजे मुमुक्षुत्व आहे. पहा या देहापासून देह संबंधी जे काही आहे देह अहंकारापर्यंत भगवंत मला काहीच नको, मला फक्त तू आहेस, तू पाहिजे, तू पाहिजे हे ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतं ना त्याला मुमुक्षुत्व म्हणतात. आणि असं मुमुक्षुत्व निर्माण झाल्याशिवाय त्याला करुणा येत नाही. कोणाला? परमात्म्याला करुणा येत नाही. कारण परी जग जेची करुणा केली बहु अवघड आहे संत व्यक्ती. हे कोण सांगणार आहे आपल्याला? आपलं स्वरूप कोण दाखवून देणार आहे? संत दाखवून देणार आहे. पण कधी? आपल्याला मनुष्यत्व मिळाल्यानंतर, आपल्या ठिकाणी मुमुक्षुत्व जागृत झाल्यानंतर मग त्या पांडुरंग परमात्म्याला तुमची दया येते आणि मग तो साधू तुमच्याकडे पाठवून देतो. साधू स्वतः घर चालून आपल्याकडे येतात आणि त्याला ते ज्ञान देतात. कोणतं ज्ञान? ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी अति आणावे. कळालं ना आपल्याला? मी अनेक जन्मापासून आलोय, असे तसे हे काही नाही, सगळं नाही रे नाही, कुणाचे कुणी बहीण, कुणाचा भाऊ, कुणाचा कोणाचे सगळे रोज आपण ऐकतोय पण त्याचा विचार करत नाही. त्याचा विचार ज्या दिवशी आपण करू. नाहीतरी पहा हे जे कार्यक्रमाचं नियोजन आहे आता हे पुण्यस्मरण आहे. पण एखादा व्यक्ती गेली तर त्या ठिकाणी दशक्रियेला प्रवचन असतं स्मशानामध्ये. स्मशानामध्ये का बरं जावं लागलं साधू संतांना यांना सांगण्यासाठी? का जावं लागलं? तिथं काही का होईना यांच्या ठिकाणी मुमुक्षुत्व जागृत झालेलं असतं. कोणाच्या? जे तिथं स्मशानामध्ये आहे, ज्याला स्मशान वैराग्य म्हणतो ना, एवढं तरी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झालेलं असतं. म्हणजे साधू संतांना वाटतं चला त्या ठिकाणी जाऊन त्यांना अजून थोडंसं प्रतिपादित घालून त्या वैराग्याला आणि त्यांना थोडंसं भक्ती मार्गासाठी उत्तेजित करूया म्हणून साधू संतांनी. नाही तर पूर्वी स्मशानामध्ये प्रवचन होत नव्हती होती. पण आता हा साधू संत पहा जसं या साहेबांनी अनेक मार्ग अवलंबले की वैभव जे उभं राहिलं ना, इकडे गेलं तर काय होईल, इकडे गेलं तर काय होईल ह्याचा परिपूर्ण विचार करून, परिपूर्ण अभ्यास करून आणि त्याच्याशिवाय वैभव उभं राहत नाही. तसं साधू संतांनी सुद्धा परिपूर्ण अभ्यास केला. हा समाज कुठे अडकलाय, कुठून काढला पाहिजे, याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व निर्माण होण्याची जागा थोडीशी इथं वाटतेच स्मशानामध्ये. मग चला आपण तिथं जाऊन त्यांना सांगूया याचं महत्व काय, कशासाठी दिलाय, तिथं आल्यावर तुम्हाला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मग त्याच्यासाठी हे कार्यक्रमाचं नियोजन आहे. मग संत आपल्या दारात चालत येतात जेव्हा आपल्याला मुमुक्षुत्व निर्माण होईल तेव्हा. आता मुमुक्षुत्व निर्माण झालं तरी सुद्धा शंकराचार्य म्हणतात तिसरी जी दुर्लभ गोष्ट आहे ती म्हणजे महापुरुष संश्रय म्हणजे संत भेटणं अति अवघड आहे. नाथबाबांनी अनेक प्रमाणे दिली, साधू संतांनी अनेक प्रमाणे दिली. हे पवना घालवे न पाला, पायी चढवेल गगन,
भूत भविष्य कळो येईल वर्तमान, बरी त्या साधूची भेटी न होईल का ऐसे कैसे आणि भेटतील ते साधू. कशानं ते साधू भेटतील? साधू भेटण्यासाठी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये ते प्रेम निर्माण झालं पाहिजे साधूंविषयी. ते साधू की ज्यांची भेट अति दुर्लभ आहे. साधू म्हणजे आता बहुतेक समाजाचा असा समज झालेला आहे, पांढरे कपडे आता हे मी तुम्हाला साधू वाटत असेल, पण साधू म्हणजे असे नाही. साधू म्हणजे भक्ती कपडे धारण करणारा नाही. संत म्हणजे कोणी वनामध्ये जाऊन राहणारा नाही. संत म्हणजे कीर्तनकार संत नाही, तुम्हाला सांगतो. प्रवचनकार संत नाही, किंवा कीर्तनकार संत नसेलच असंही नाही, प्रवचनकार संत नसेलच असंही नाही. पण संत किती असतात? माऊलींच्या प्रमाणाने मी सांगू शकतो की आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परी प्राप्तीच्या पैलती विपायला एखादाच निघतो. तसं हे जरी बदबदपुरी दिसत असेल परमार्थ क्षेत्रामध्ये, एवढं जरी वादळ निर्माण झालं असेल भक्ती क्षेत्रामध्ये, खूप भक्ती करतात. पंढरपूरला रेकॉर्ड झालं यावर्षी, गिनीज बुक मध्ये नोंद झाली त्याची की या वर्षी सारखी गर्दी, म्हणजे यावर्षी 25-26 लाख लोक गेले. सगळेच भक्त आहेत का? सगळेच भक्त आहेत का? त्याच्यामध्ये हौशे गौशे नवशे कोण कशासाठी गेले तेही त्याला कळत नाही. लोक जातात म्हणून जायचं. कोणाची बाह्य रंगाची भक्ती चालू आहे, विपरीत प्रमाणे भक्ती चालू आहे. यथार्थ भक्ती समजून घ्यायची आपल्याला साधू संतांकडून. त्याच्यासाठी हे जे खतपाणी आहे ना, काय म्हणतात त्याला, शरीर त्या जमिनीची मशागत जी आहे नरदेहाला आल्यानंतर, जमिनीची ती मशागत आहे ना, ती ह्या ग्रंथाच्या आधारे, संतांच्या म्हणण्याच्या आधारे, त्यांच्या मार्गावर चालू जमिनीची जेव्हा मशागत करू आपल्या अंतःकरणाची, तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये कुठेतरी त्या भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल, मुमुक्षुत्व निर्माण होईल. साधू त्या ठिकाणी चालत येतील. मी साधू सांगतोय तुम्हाला की साधू असा तुका ऐसा विरळा कोणी, तुका त्याची लोटाने. विरळे असतात ते विरळे, असा त्यांचा सुकाळ नसतो. साधू संतांचा सुकाळ नसतो. कीर्तनकारांचा सुकाळ झालाय, भागवताचार्यांचा सुकाळ झालाय, रामायणाचार्यांचा सुकाळ झालाय, पण संत मात्र नाही. तेची संत ज्याचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचून. कोणाला संत म्हटलेले आहे साधू संतांनी? की ज्यांचा हेत विठ्ठले, ज्याचं हितच विठ्ठल आहे आणि समोरचा जो त्यांना शरण आलेला आहे त्याला सुद्धा विठ्ठलाची प्राप्ती करून देऊ शकतात, असे संत आहेत. कोणाला संत म्हणतात? या नाव बोली संत जो जाणेल भगवंत, तया नाव बोली दे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. कोणाला संत म्हणतात? ज्यानं भगवंताला जाणलेला आहे, जो जाणेल भगवंत, तया नाव बोली दे संत, जो शाश्वत काय आणि अशाश्वत काय. कीर्ती ही शाश्वत असते आणि हा जो देह आहे किंवा जेवढं दिसते ना, जे दृष्टीला दिसते ती अशाश्वत आहे आणि भगवंतच फक्त एक शाश्वत आहे. मग शाश्वत अशाश्वत, आत्म अनात्म, सत्य असत्य याचा निवाडा जो करणारा आहे ना, त्याला संत म्हणतात. मग असे संत कुठे भेटतील? त्याच्यासाठी आपला जीव तुटला पाहिजे. मदालसा प्रकरण आहे माऊलींचं गाथ्यामध्ये. मदालसा नावाची जी राणी आहे ती आपल्या मुलाला जन्माला आल्याबरोबर उपदेश करते. उठिबा पुत्रा जाई तू तीर्थेरे इंड, साधू आणि संत तेथे असती उदंड. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी साधू आणि संत म्हणविणारे उदंड आहेत. पण मदालसानी सावध केलं की त्याच्यामध्ये पश्चिम, त्यामध्ये आत्मज्ञानी जो का न बोले विदंड. त्याच्यामध्ये कोण पाहिजे? आत्मज्ञानी पाहिजे. आत्मज्ञानी जो का आत्मज्ञानी, जो न बोले विदंड, तो तू गुरु करी, तो तुझं बुजवील प्रचंड. अशा गुरुच्या शोधात आपण निघालं पाहिजे की ज्या गुरुचं जे ज्ञान आहे ते फक्त आत्मेविषयी असलं पाहिजे.
जो या विश्वामध्ये भरून उरलेलं जे आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाची ओळख करून देण्याचं ज्ञान ज्याच्याकडे आहे असे संत असतात, ते गुरु असतात. नाहीतर रामदास स्वामी म्हणतात, मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत आयती, परंतु शिष्याशी मिळवी निज वस्तू, ते निज वस्तू म्हणजे आत्मस्वरूप. शिष्याशी मिळवी निज वस्तू ते श्रीकृष्ण तयाचे सद्गुरु मानी. नाहीतर मग इतर सगळे गुरु नाहीत, की गुरुचं सोंग घेतलेले असू शकतात, पण आत्मबोध ज्याच्याकडे आहे. विवेक चुडामणी म्हणतात, एक श्लोक सांगतो तुम्हाला. वदंती शास्त्राणी यजंती देवानी कुर्वंती कर्माणी आणि भजंती देवता. एवढं जरी करीत असेल, वदंती शास्त्राने, शास्त्र सोडून काही बोलतच नाही, शास्त्राच्या मार्गानेच चाललेलं आहे, एवढं सगळं काही करतोय. दुसरं काय, यजंती देवता, यजंती देवान, त्या देवासाठी, या देवाकडं त्याला काय लागतंय, त्याची कशी प्रकारे पूजा अर्चा केली जाते. गणपतीला मंगळवारी काय व्हावं लागतंय, शुक्रवारी संतोषी मातेला काय व्हावं लागतंय, बुधवारी काय करावं लागतंय, हे सगळं ज्ञान त्याच्याकडे. कुर्वंती कर्मानी, सत्य कर्म, त्याच्या कर्मातून त्याचं आचरण जर पाहिलं आपण तर दुसरा साधूच वाटेल आपल्याला, साधूच आचरण असते. कुर्वंती कर्मानी, त्याचं जे कर्म आहे ते कुठल्याही प्रकारे समाजाला थोडाही त्रास देणार नसतं आणि स्वतःही सात्विक कर्म ज्याला म्हणतो, सत्वगुणी असा तो असतो. भजंती देवता म्हणजे एक सुद्धा देव तो सोडत नाही, प्रत्येक देवाची तो भक्ती करतो. असा जरी असला तरी शंकराचार्य म्हणतात, परी आत्मबोधे विना विमुक्ती. आत्मबोध त्याच्याकडे नाही, आत्मबोधे विना विमुक्ती न सिद्ध्यती ब्रह्मशतांतरेपी. जर त्याच्याकडे आत्मबोध नसेल तर ब्रह्मदेवाचे 100 आयुष्य जरी गेले, ब्रह्मदेवाचं आयुष्य माहिती आहे का किती आहे? एक परार्ध म्हणजे एक दिवस, एक परार्ध म्हणजे ब्रह्मदेव, एक परार्ध म्हणजे 4 युगाची एक चौकडी. त्याच्यामध्ये कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग 4 झाले. त्या कलियुगाचं आयुष्यमान आहे 4,32,000. वर द्वापारयुगाचं आयुष्य आहे 8,64,000. त्याच्यावर त्रेतायुगाचं आयुष्य आहे 12,96,000 आणि त्याच्याही पुढे कृतयुगाचं किंवा सत्ययुगाचं जे आयुष्यमान आहे ते त्याही पुढे 4,32,000 त्याच्यामध्ये ऍड करा. एवढं आयुष्य, 4 युगाची एक चोकडी, ब्रह्मदेवाचा एक दिवस. ब्रह्मदेवाचं आयुष्य सांगतोय, ब्रह्मदेवाचा एक दिवस, 4 युगाची एक चोकडी, ब्रह्मदेवाचा एक दिवस. असं 1 महिना म्हणजे किती झालं, त्याचं आयुष्य 100 वर्ष पकडतात. ही आयुष्य त्याची अशी ब्रह्मशतांतरेपी, ब्रह्मदेवाची 100 वर्ष आयुष्यमान जरी जगला तो असा, तरी सुद्धा आत्मबोधे विना विमुक्ती न सिद्ध्यती ब्रह्मशतांतरेपी. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कितीही काय नाना साधनाच्या केल्या खटपटा, त्यातून नवती त्याच्या दारवंटा, जाणो जाता जाणे भागी आडपाटा आणि योगाभाषे रिद्धी सिद्धी विरोधी वाटागा. म्हणून ते ज्ञान पैदा बरवी. कोणतं ज्ञान? ते ज्ञान. मगाशी सांगितलं भौतिक ज्ञानामध्ये भरपूर, आता तुम्ही सगळे ज्ञानी मंडळी, तुमच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या ठिकाणी मी शून्य आहे, त्या ज्ञानाच्या ठिकाणी मी शून्य आहे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये खूप ज्ञानी आहे, परंतु हे जे ज्ञान आहे हे व्यावहारिक ज्ञान आहे. याला विपरीत ज्ञान म्हणतात. पोटा पाण्याचं पाहण्यासाठीच हे ज्ञान आहे, परंतु यथार्थ ज्ञान ज्याला म्हणतात की आपुली आपण करा सोडवन संसार बंधन सोडावे. की संसार बंधन म्हणजे आपण जो गाडग्या मडक्याचा संसार करतोय तो नाही. संसार म्हणजे किती वेळा जन्माला यावे, किती व्हावे खचित,
किंवा शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम, याच्यावर जर मात करायचे असेल तर त्या आत्मबोधेर विना विमुक्ती न सिद्धती ब्रह्मशतांतरेपी. आणि हे आत्मज्ञान ज्याच्याकडे आहे ना, ते ज्ञान ज्याच्याकडे आहे ना, ते ज्ञान पहिला वरडे जरी मनी आधी आणावी. वाटतंय का आपल्याला हे ज्ञान आपल्याला मिळावं? मग काय करायचं? माऊलीने सांगितलं तरी संता या बजावे सर्वस्वेशी. जे संत आहेत त्यांचं भजन कर, बजावे सर्वस्वेशी, त्यांना शरण जायचंय. का तर जे ज्ञानाचा कोठार, जे ज्ञानाचं कोठार आहे, कोठार इथं तुमच्याकडे पण हे जे वर्तमानपत्राचं जे ज्ञान आहे त्याचं कोठार आहे, कोठार. त्याच्यामध्ये आम्हाला जर काही बातम्या तुम्ही तर आम्हाला लगेच सांगणार आहे की नाही, हे छापून येण्याची गरज नाही. तसं त्या ज्ञानाचं आत्मैक्य, ते जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाचं कोठार म्हणजे साधू संत आहेत. आणि त्यांच्याकडे जर जायचं असेल, जे ज्ञानाचा पुरवठा तिथपर्यंत पोहोचायचा असेल तर तेच सेवा हात दाखवून. सेवा म्हणजे काय? त्यांचा हातपाय दाबून बसणं नाही, त्यांना घरी घेऊन जाणं नाही, त्यांना उच्च प्रतीचे कपडे घेऊन देणं नाही. सेवा म्हणजे त्यांनी जे तुम्हाला ज्ञान दिलं त्या ज्ञानाचं सतत 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 रिव्हिजन करणं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, जसं मी मगाशी म्हटलं, मार्गाधारी वर्तावे. संतांनी जो मार्ग घालून दिला त्या संतांच्या मार्गाने चालायचं, असं जे आहे त्याला सेवा म्हणतात. आता सेवा बंदीकडेच चाललेली आहे. मला या ठिकाणी कोणाचे गुणदोष पाहिजे नाहीये आणि वास्तव मांडल्याशिवाय सुद्धा राहायचं नाहीये. जे वास्तव आहे, समाज कुठे भरकटला गेलेला आहे, कोणाच्या मागे लागलेला आहे. तुकाराम महाराजांपासून ही परंपरा चालत आलेली, ते अजूनही आहे. तुकाराम महाराजच म्हणतात, ऐसे कैसे झाले बोलू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप, गाऊनी वैराग्याची कळा, भोगीती विषयाचा सोहळा. असे हे विषय जास्त झालेले आहेत. साधूला विषय आवडत नाही. साधूचा विषय एकच असतो, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. मग अशा साधूला शरण गेल्यानंतर ते जे ज्ञान देतात त्याला नाम म्हणतात, नाम. आणि ते नाम सगळीकडं नाही. अद्वैत कुसरी विरळात आले. हरिपाठामध्ये नाचून नाचून दमले. हरिपाठ नाचण्यावारी घालवला. आता तुम्ही सगळे वार्ताहर आहेत तरी धाडसानं बोलतोय मी. हरिपाठ कसा नाचण्यावारी चाललाय, पण त्याच्यातला अर्थ कोणी करून घेत नाही. अद्वैत कुसरी विरळात आले. कोण आहे हा विरळा? अद्वैत कुसरी विरळात आहे. मग असा जो विरळ आहे त्या विरळाला शरण गेल्यानंतर ते नामाचा उपदेश करतात. ते नाम भगवद्गीता जो आपला ग्रंथ आहे हिंदू धर्माचा, त्या हिंदू धर्मातल्या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरी त्याचंच भाषांतर आहे. तर या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 17 आणि श्लोक क्रमांक 23 याच्या खाली दिलेलं ते नाम आहे. पण जरी तुम्ही वाचलं तरी ते तुम्हाला कळणार नाही, कारण त्याला परिसंता सरी वस्ता, योग ज्ञानी पैसता आणि गुरु चरणोपासिता वैराग्यशी ती कळण्याची एक काय म्हणतात त्याला कला आहे किंवा वर्म आहे. ते वर्म आपल्याला साधू संत देत असतात. ज्या नामानं ते परब्रह्म आपल्याला ओ देतं, हाके सरसी ओ देतं. आपण हाक मारल्याबरोबर पाठीमागं आजूबाजूला असलेलं ते परब्रह्म आपल्या समोर उभं राहतं. असं ते भगवंताचं एक नाम आहे. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असेल ते जयाचे ज्या ज्ञानास्तव, ते ज्ञान ज्या ज्ञानास्तव ते एक वाचुनी अनेक, त्या एकाशिवाय अनेक म्हणजे इतर, ते एक वाचुनी अनेक जी भव स्वर्गाती ज्ञाने ते अज्ञान ऐसे म्हणजे निश्चय करी. हे सगळं अज्ञान आहे. भगवंत अर्जुनाला म्हणतात ज्या ज्ञानानं भगवंताची ताबडतोब प्राप्ती होते, प्रचिती येते, साक्षात्कार होतो, त्या ज्ञानाशिवाय इतर ज्ञान जे आहे त्याला अज्ञान असं समज. मग ते ज्ञान
प्राप्त करून आपण कसं व्हायचंय, आत्मज्ञानी व्हायचंय, आत्मज्ञानी. मग दया पहा की तो ज्याला भगवंताचा अनुभव आला ना का मग तो डरकाळी पडतो. काय डरकाळी पडतो? अहम ब्रह्मास्मी. तो म्हणत नाही मग आता मी लवणार नाही, मी आमचे गुरु जे येते योगेश महाराज फिरते असं म्हणणार नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. हा अनुभव ज्या साधू महात्म्याकडून येतो अशा साधू महात्म्याला शरण झालं ते ज्ञान पैदा बरवे. जरी मनी अति अनावे तरी संता या बजावे. सर्वच वेशी फक्त ह्या दोन मुखा लक्षात ठेवायचं आहे. हे ज्ञान आणि संता या. कोणत्या या? वासुदेव करीतो फेरा मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊ सभाग्य संता. कोणत्या संताला? सभाग्य संताला. म्हणजे आभागी संत सुद्धा आहेत असा त्याचा आशय साधू संतांनी सांगितलेला आहे की ज्यांना भगवंताची प्राप्ती नाही पण संत कुशल मिळवत आहेत. पण असे जे संत आहेत आहे ठाऊक सभाग्य संता. मग तुझा नाही आणि मागुता. त्या संताशिवाय दुसऱ्याला कोणाला बघायची गरज नाही, कारण ते ज्ञान त्याच्याकडे आहे. ते ज्ञान पैदा बरवे. जरी मनी अज्ञानावे तरी संता या वजावे. सर्वच वेशी हे ज्ञान जेव्हा आपण प्राप्त करून घेऊ मग तिकडं आपल्याला परब्रह्म स्वरूप आपल्या अनुभवाला येईल. आणि जरी आपण व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये असू प्रपंचाची आसक्ती सुटेल. म्हणजे जे आपलं कर्म आहे ते नित्य नियमानं आपण नित्य नैमित्तिक कर्म हाच आपल्याला भगवंतानं अर्जुनाला स्वधर्म सांगितलेला आहे. कुठं न लगती सायात जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. तुमचं जे नित्य नैमित्तिक कर्म आहे तेच भगवंतया सर्वात्मका ईश्वरा. स्वकर्म कुसुमांची आगिरा पूजा केली होया पारा तोषालाही. तुम्ही जे स्वतःचं कर्म फळ जे आहे पुष्प जे आहे तेच त्या भगवंताला अर्पण करायचंय. इतरत्र दुसरं काही सुद्धा करायचं नाही. आणि असे जे भक्त आहेत त्यांना जो साधूच्या माध्यमातून त्या भगवंतापर्यंत पोचता येतं. मला 4:15ची वेळ गेली होती. आपण सगळी बिजी माणसं आहात आणि इथं सेकंदावर काम चालू आहे बाबा. एका सेकंदावर 1 सेकंद इकडे तिकडे झाला तर हे खूप यांचं काम म्हणजे खूप जिकरीच आहे का नाही. त्यांचं तेच करून आपण त्याचं कल्पनाही करू शकत नाही. म्हणून मी तुझे या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपले वैकुंठवासी मुरलीधर अनंत शिंगोटे यांच्या या 5व्या पुण्यस्मरणार्थ मला तुम्हा सर्व संत सज्जनांची बाबांची आणि भगवंताची सेवा करण्याचा मला योग आणून दिला. आमचे मंडित महाराज आहेत आमचे मित्र पाडेकर म्हणून आणि त्यांचे मिळवणी पाडेकरांनी पाडेकरांच्या माध्यमातून मंडळीशी संपर्क साधला आणि तिथून मला तुम्हा सर्व साधू सज्जनाची सेवा करण्याचा योग आला. मी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, परंतु एका थोर मोठ्या महात्म्याच्या पायाजवळ बसण्याचा योग आला. जर शिक्षण म्हटलं तर 4थीला नापास झालेला माणूस आहे. मला काही कळत नव्हतं, परंतु ते असो दृष्टी असो तिची जयावरी झळती. आता पद्म करू माझा पारुके शिवची परिस्थिती महेश्वरी. एका थोर महात्म्याचा वर्ग असतो डोक्यावर पडला, त्यांच्या पायाजवळ बसण्याची योग्यता प्राप्त झाली आणि तिथून मला या ज्ञानाची प्राप्ती झाली. वास्तविक कुठल्या संस्थेत नाही, काही नाही, पण जो मला अनुभव आला तो कथन करण्याची तुम्हा सर्वांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली. त्याबद्दल सर्वांचा मी कोटी आभारी आहे. कारण अशी संधी पुन्हा मिळणे नाही माझं सौभाग्य समजतं. हे अशा मोठ्या कार्यक्रमामध्ये मला तुम्ही संधी दिली आणि माझं जे वेडवाकडं नाही याच्यामध्ये अजिबात नाही. जे साधू संतांचे कीर्तनकार म्हणतील की काही चुकीचं असेल माझ्याजवळ टाकायचं हे करायचे साधू संत, माझं चुकीचं काही नाही. एक शब्द चुकीचा बोललेलो नाही. ते साधू संतांना हवं मान्य आहे ते तुमच्या पुढे मांडलेलं आहे. घ्यायचं असेल तर घेऊ शकता, विचारू शकता. प्रत्येक प्रश्नात उत्तर दिलं जाईल. असो जास्त वेळ न घेता झालेली सेवा या ठिकाणी तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप या बाबांच्या चरणी आणि
अधिष्ठान ज्ञानेश्वरी यांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान, सच्चिदानंद रामदास भगवान की जय. चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान वगैरे वैष्णव संत की जय. ज्ञानदेव तुकाराम आता विश्वास के देवी ते देवा निर्णय